दिघा गणेश नगर येथील गरिबांचे कैवारी, सदैव मदतीला धावणारे, रात्री अपरात्री गरीब जनतेसाठी हॉस्पिटल सेवा करणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे खंदे समर्थक सुभाष काळे यांचा 20 जून रोजी वाढदिवसानिमित्त सकाळी दिघा गणेश नगर येथे अपोलो हॉस्पिटल व DY पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, सफाई कामगारांना पावसाळी छत्री वाटप असे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला। संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळा काही कारणास्तव रद्द करून दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आला। यावेळी सुभाष काळे यांनी अनेक ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांना चष्मे वाटप केले। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत करून महिलांनी त्यांचे औक्षण केले। व्यासपीठावर त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला व एकमेकांना केक भरविण्यात आला। विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतामध्ये सुभाष काळे यांचे कौतुक केले व त्यांनी सुभाष काळे यांस शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केले। अनेक मान्यवर, पदाधिकारी, महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी सुभाष काळे यांस शाल, पुष्पगुच्छ व फोटो फ्रेम देऊन भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। नगरसेविका श्वेता काळे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष यांना छत्री वाटप केले। या प्रसंगी पंकज गायकवाड, माया सूर्यवंशी, संदेश मिरजकर, बालाजी खरडमोल, सुनील कोटकर, केशव चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चाहते वर्ग उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आम्हाला इथल्या सर्वसामान्य जनतेने भरघोस मताने निवडून दिलेला या ठिकाणावरती दिघ्याचा जो एवढ्या दिवसाची जी आमुष्य होती ती आमुष्य जाऊन आता आम्ही पौर्णिमेच्या माध्यमातून आम्ही इथं कामाला लागलेलो आहोत आणि आम्ही काही संकल्प घेऊन या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। आणि ज्या पद्धतीने सुभाषच्या पाठीची ताकदीने ती जनता उभी राहिली, श्वेताला पूर्ण ताकद दिली, गौरी आंगरीला दिली असेल, शुभमला दिली असेल, माझ्या पाठीशी उभे राहिले असेल, म्हणून आम्ही सुभाष आमचा इथला हक्काचा आणि पूर्णपणे वाहून घेणारा कार्यकर्ता आहे आणि आज त्याचा आज वाढदिवस आहे। म्हणून आज या ठिकाणी आज वाढदिवसाला त्याला शुभेच्छा देत असताना मी सर्वसामान्य जनतेला हेच सांगितलेलं आहे की आम्ही काही 5 वर्षाचे संकल्प घेऊन आलेलो, मग त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या सर्व गोष्टी असतील। म्हणून आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि त्यांचा ह्या सर्व झोपडपट्टीचा रिडेव्हलपमेंट याच्याकडे आम्ही पूर्ण कटाक्षाने लक्ष देतो। जून हा माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो। दरवर्षी माझ्या वडिलांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो, पण यावेळेस काही वेगळं केलेलं आहे। आज ह्या वर्षी आमचं आरोग्याचा चेक म्हणजे ज्यांना ज्यांना गरजा आहेत त्यांना आम्ही आरोग्याचं हे दिलेलं आहे, चेकअप केलेलं आहे, फ्री चेकअप असू द्या, नेत्राचं असू द्या चेकअप, सगळ्या गोष्टीचा आज ह्या वर्षी वेगळा काहीतरी आम्ही उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे छत्री वाटपाचं दरवर्षीच करतो, ह्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। ह्यावेळेस थोडंसं विधवा महिलांना सुद्धा आम्ही सवलती दिलेल्या आहे छत्री वाटपाचा। तर माझ्या वडिलांना अजून 100 काय 1000 वर्षाचा मी आशीर्वाद देते की जेणेकरून ते अजून काय समाजकारण करत राहतील। राजकारण कधीच माझ्या वडिलांनी केलेलं नाहीये आणि असंच पुढे त्यांनी समाजकारण करत राहावं एवढंच मी बोलते। आणि सगळ्यांना आणि माझ्या मागचा आणि माझ्या वडिलांना परत एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। बोललं तर काल आम्ही कॅम्प लावला होता मेडिकल, खरोखर नागरिकांचे कालचे मी आभार व्यक्त करतो। काल माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही दवाखान्याचे मिळून 3000 लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। अपोलो हॉस्पिटल आणि DY पाटील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल लोक या ठिकाणी आलेनी मेडिकल कॅम्पचा भरपूर त्यांनी फायदा घेतला खरं बोलत। आणि त्या कालच्या दिवसामध्ये काल माझा 20 तारखेला वाढदिवस होता, पण काय निमित्ताने काल इथं एक मैस झाल्यामुळे आम्ही तो वाढदिवस काल रद्द केला आणि आजच्या दिवसामध्ये माझा नातवाचा आणि माझा आज सोबत वाढदिवस केला साजरा। आणि काल या गणेशनगर, आंबेडनगर, बुरगानगर, दिघा विभागातल्या सर्व लोकांना काल आम्ही मेडिसिन फ्री वाटप केलं। त्या ठिकाणी माहितीसाठी सांगतो त्यांचे नेत्रबिंदूचे ऑपरेशनचे आज 55 पेशंटचं उद्याच्याला आम्ही ऑपरेशनला घेऊन जाणार आहोत। त्या ठिकाणी 55 पेशंट नेत्रबिंदूचे निघाले
आणि त्या सोमवारचं त्यांच्याकडे आम्ही दिव्या पाटील आम्ही हे केलेले आहे आणि उद्या ते नेतृबंदीचं ऑपरेशन करायला आम्ही त्या लोकांना घेऊन जाणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही काही लोकांना चष्मा म्हणजे त्यांचं ज्यांना दिसत नव्हतं त्यांना हे होत होतं, काही गोष्टीची अडीअडचणी होत्या, त्या लोकांना आज काल आम्ही भरपूर प्रमाणे चष्मे वाटप केले होते, पण आज पण काही लोकांना राहिलेल्या लोकांना आज पण आम्ही आज चष्मे वाटप करतोय आणि कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 550 लोकांना आम्ही तो चष्मे वाटप कार्यक्रम आज केलेला आहे. त्याच माध्यमातून आम्ही विधवा महिलाला छत्री वाटप, ज्येष्ठ नागरिकांना आम्ही छत्र्या वाटप, जेणेकरून पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कुठलाही लोकांना त्रास होणे, जेणेकरून लहान मुलाला सोडायला शाळेत जायला यायला वगैरे त्रास होणे अशा पद्धतीने आम्ही छत्र्याचा वाटप पण कार्यक्रम केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती का, आम्हाला खरं बोललं तर शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्हाला चौगुले साहेबांनी शिकवलंय की तुम्ही 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. त्याच माध्यमातून आम्ही लोकांचे कामं करत आहोत. आम्हाला कुठलाही राजकारण करायचं नाही, राजकारणाचा हेतूही नाही, आता इलेक्शन नाही काय कुठला हे नसताना पण आम्ही लोकांना घरी दारी जाऊन आम्ही ह्या लोकांना आम्ही कार्यक्रम साजरा केलेला आहे. आणि तुम्ही बघितलंय माझ्या वाढदिवसानिमित्ताने आज लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपस्थिती दाखवल्यात. काल पण लोकांनी भरपूर व्हॉट्सअपवरती, फोनद्वारे, फेसबुकद्वारे अशा पद्धतीने आम्हाला मेसेज दिलेला आहे. आणि खरं पाहिलं तर इलेक्शनच्या नंतर पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्व लोकांना सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. असंच आमच्या पाठीशी राहा आणि आम्हाला असंच लोकांपर्यंत सेवा करत राहू द्या, एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम अच्छा है, चल रहा है, ऐसा ही होना चाहिए हमें। अभी जो आ रहा है ना, वो काम बहुत अच्छा कर रहे हैं और चश्मा भी दिए हैं, हम ही को नहीं सभी लोगों को दिए हैं, कम से कम 400-500 लोग को दिए होंगे चश्मा। कल से कार्यक्रम चालू है, कल थोड़ा सा रुक गया काम, थोड़ा अपने इसके बारे में ये है कि काम जो है अच्छा कर रहे हैं, अभी काम अच्छा कर रहे हैं और आगे भी मुझे लग रहा है कि अच्छा ही करेंगे, क्योंकि पब्लिक अच्छे काम के लिए ही लोगों की तलाश रहती है उनको हमेशा। समाजसेवक सुभाष भाई काळे यांचा आज वाढदिवस आहे, त्याच्या निमित्त त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, महिलांना साड्या वाटप आणि अजून काहीतरी कार्यक्रम भरपूर कार्यक्रम केले त्यांनी. ते आतापासून पहिल्यापासूनच जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी भरपूर जे लॉकडाऊन पासून भरपूर त्यांनी लोकांना मदत केलेली आहे आणि ते नेहमीच मदत करतात लोकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही. आणि काळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आज शिबिर ठेवल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी चष्मा वाटप ठेवला, छत्री वाटप ठेवला, साड्या वाटप ठेवल्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.